नमस्कार. आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल वर आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचारार्थ धुळ्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक. महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ धुळ्यात सर्व शाखीय धनगर समाजाचा मेळावा. भगवान महावीर जनकल्याण महोत्सवाला धुळ्यात प्रारंभ. पवन ऊर्जा कंपनीत चोरी करणारा रोखणारा रखवाला जातीवरती शिवगाळ्यात जीव ठार मारण्याची दिली धमकी. आणि आदिवासींच्या विकासात झडत असलेला खासदार डॉक्टर जिनाताई यादव पुन्हा प्रचंड मताने निवडून द्या. शिवपूर आमदार काशीराम पवारांच्या शिवपूर तालुक्यातील मतदारांना आव्हान. आता बातम्या विस्ताराने. धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचारार्थ शनिवारी धुळ्यात काँग्रेस भवनामध्ये धुळे शहर जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. डॉक्टर शोभा बच्चाव यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. देशात लोकशाही टिकवायची असेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी यावेळी केलं. मतदारसंघात भाजपा विरोधात असंतोष असून परिवर्तन लाट आहे. मला प्रशासन राजकारणाचा अनुभव आहे. शिवाय काँग्रेसचा उमेदवार निवडून आल्यास काँग्रेसला जिल्ह्यातील मतविभाग प्राप्त होणार आहे. काँग्रेस उमेदवाराच्या विजयामुळे यापुढील सर्व निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर होणार आहे. तर जनतेचा विश्वास सार्थकी लावत मतदारसंघाचा विश्वास तळा जाऊ देणार नाही असं आश्वासन शोभा बच्चाव यांनी दिलं. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शन करण्यात म्हणतात की महाराष्ट्रात आणि धुळे लोकसभेत महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण असून भाजपला पराभूत करण्याचा निर्णय मतदारांनी याआधीच घेऊन टाकला आहे. अनुभवी आणि सक्षम उमेदवार महाविकास आघाडीने दिला आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संधी मिळाली आहे. कारण डॉक्टर शोभाताई बच्चाव खासदार झाला येणार सर्व निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय सोपा होणार आहे. त्यामुळे डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून त्यांना विजयी करावे असे आवाहन आमदार कुणाल पाटील यांनी केले. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस युवराज शंका, शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल भामरे, नगरसेवक शाबीर खान, माजी उपमहापौर इस्माईल पठाण, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, मुझफ्फर हुसैन, ज्येष्ठ नेते मुकुंद गोळवले, महिला काँग्रेस अध्यक्ष गायत्री जयस्वाल, बानुताई शिरसाट, अर्चना पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या सर्वांच्या मदतीने सहकार्याने हा विश्वास सार्थ करण्यासाठी मी या ठिकाणी आहे. म्हणजे आपल्या भरोशावर मी निवडणूक या ठिकाणी लढवतो. कारण आपल्या वयाची परंपरा आहे. आदरणीय सुरामण्णा यांच्यापासून आपले नेते माजी मंत्री विकासजी दाजी साहेब आणि अनेक मान्यवर या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी लाभलेला आहे. आणि धुळ्याची जी काही काँग्रेसची परंपरा आहे ती पुन्हा आपल्याला या ठिकाणी सुरू करायची आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला कुणाल बाबा असतील धुळे मतदारसंघातून विधानसभा मतदारसंघातून जे जे काही आपले काची तालुक्यांमधून आपल्याला काँग्रेस आणि लोकशाही आघाडीचे उमेदवार आपल्याला निवडून आणायचे आहे. आणि त्यासाठी मी आपल्याला विनंती करते की त्याच्यानंतर जिल्हा परिषदा असतील, महानगरपालिका असतील, त्याच्या देखील निवडणुका होणार आहेत. जे जे आपले इच्छुक उमेदवार आहेत त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण ज्या भागातून ज्या वॉर्डातून इच्छुक आहात तिथे जर आपण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचार केला, जे काही आपले कॉन्ग्रेस आहेत ते बरोबर आपला जाहीरनामा काँग्रेस पक्षाचा तो जर आपण पोहोचला तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी भविष्यामध्ये देखील मदत होणार आहे.
ही परिवर्तनाची लाट आहे. संपूर्ण देशामध्ये बीजेपीच्या विरोधामध्ये वातावरण आहे आणि ही संधी आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे घ्यायची आहे. आपल्याला राहुलजी गांधी यांना पंतप्रधान करायचं आहे आणि त्यासाठी उमेदवार हा महत्वाचा आहे. आज जरी मला उमेदवारी मिळाली तरी देखील या ठिकाणी आपण स्वतः उमेदवार समजून आपण काम करायचं आहे. निवडून आल्यानंतर आपल्याला हक्काचा खासदार त्या ठिकाणी मिळणार आहे. सर्वसामान्य माणसाला हे जाणवत आहे. मला माहीत आहे की उमेदवारी जाहीर व्हायच्या आधीपासून सर्वसामान्य माणूस आपल्याला सांगत होता की आम्हाला काही करून यावेळेस बीजेपीला हरवायचं आहे. ज्या भारतीय जनता पक्षामुळे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर या संपूर्ण देशामध्ये अत्यंत हलाखीची परिस्थिती निर्माण केली, ज्यांच्यामुळे आज आपलं संविधान धोक्यामध्ये आलं, ज्यांच्यामुळे आज सर्वसामान्य माणसाला जीवन असह्य झालं, अशा या सत्य पक्षाला सत्तेपासून दूर करून त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा सत्तेमध्ये आणण्याचा निश्चय हा सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी आणि त्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा अत्यंत ताकद वातावरण त्या निमित्ताने निर्माण झालं आहे. आणि ज्या दिवशी शोभाताईंची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी खूप लोकांनी आपल्याला फोन करून सांगितलं की सक्षम उमेदवार या ठिकाणी शोभाताईंच्या माध्यमातून मिळालेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्या शोभाताईंना फार मोठा प्रशासनाचा अनुभव आहे, ज्यांनी अत्यंत खालपासून नगरसेविकेपासून तर महापौरपासून तर आमदार मंत्री या सर्व पदांवरती काम केलं आणि ज्यांना हे माहीत आहे की खऱ्या अर्थाने प्रशासन कशाप्रकारे चालतं आणि प्रशासनाकडून काम करून देण्याची हातोटी ज्या नेतृत्वामध्ये असते तो नेतृत्व खऱ्या अर्थाने विकास करू शकतो असं माझं आहे. आणि त्यामुळे शोभाताईंच्या माध्यमातून हा अत्यंत सक्षम आणि अनुभवी असा उमेदवार हा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्यामुळे आज शोभाताईंचं या ठिकाणी काँग्रेस भवनमध्ये पहिल्यांदा पदार्पण होत आहे. हे काँग्रेस भवन ज्याला गेल्या 100 वर्षाची परंपरा आहे, ज्या काँग्रेस भवनपासून गेल्या अनेक निवडणुका आपण लढलो आणि अनेक निवडणुका आपण जिंकलो आणि ज्या काँग्रेसमध्ये भवनमध्ये बसून चुडामण अण्णांनी त्यांच्या लोकसभेच्या 3 निवडणुका त्या ठिकाणी जिंकल्या, त्या काँग्रेस भवनपासून आज पुन्हा एकदा आपल्याला या लोकसभेच्या निवडणुकीला आपण सुरुवात करत असतो. त्यामुळे मला मनापासून आनंद वाटतोय. आणि ताईंनी स्वतःहून सांगितलं, ताई म्हटलं की मला पहिल्यांदा काँग्रेस भवनला जायचं. मी तर स्वतः सांगतो म्हणत नाही जाऊ दे काँग्रेस भवनला काय आपण लोक असतो कशाला. मला म्हटलं नाही, अजिबात नाही, मला काँग्रेस भवनला जायचं आहे कारण की ती आपली परंपरा आहे आणि आपल्या पक्षाचं हेडक्वार्टर जिथे आहे तिकडं मला त्याची सुरुवात करायची. त्यामुळे आज ताई आपण काँग्रेस भवनला मनापासून आमच्या धुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला स्वागत करतो. आणि तुमच्या या निवडणुकीला काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा पूर्ण ताकदीने त्या निवडणुकीमध्ये सक्रिय होईल, सहभागी होईल आणि ह्या निवडणुकीला स्वतःची निवडणूक समोर अंगावर घेईल अशा प्रकारचा निश्चय प्रत्येक कार्यकर्त्यांनी केला. हा विश्वास तुम्हाला मी या ठिकाणी देतो. माझी विनंती असेल प्रत्येकाची या ठिकाणी थांबलेल्या कार्यकर्त्यांना की आपण गेल्या अनेकदा बोलतो आहे की पुन्हा एकदा आपल्याला जुने दिवस आले पाहिजे, पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष आपलं जीवन झालं पाहिजे, पुन्हा एकदा आपल्याला सक्रियपणे काँग्रेस पक्षाच्या सुवर्ण काळामध्ये आपल्याला सर्वांना गेलं पाहिजे. जर तुम्हाला उद्या या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये जर यश प्राप्त करायचं असेल तर खऱ्या अर्थाने हा आज पाया आहे. एक चांगली सुवर्ण संधी तुम्हाला आपल्याला मिळाली आहे. जर या धुळे लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाचा खासदार निवडून आला तर भविष्यामध्ये सर्वच्या सर्व निवडणुका ग्रामपंचायतीपासून तर विधानसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका हा काँग्रेस पक्ष हा 100% जिंकेल. धुळे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी धुळे ते राम पॅलेसमध्ये शुक्रवारी सायंकाळी धुळे लोकसभा मतदारसंघातील सर्व शाखीय धनगर समाजाचा मेळावा पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल हे होते. डॉक्टर सुभाष भामरे यांच्या धनगर समाजाच्या मतदारांना आवाहन करताना म्हणाले की देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारतर्फे गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळात सकल धनगर समाजासाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात आल्या. लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील धनगर समाज बांधवांनी केंद्र शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्यात आला. समाजातील एका तरुणाला पंचायत समितीत सभापती करून धनगर समाजाला नेतृत्व मिळवून दिले. याशिवाय गेल्या 10 वर्षात सुलवाई जामपल कोरोली उपसा सिंचन योजनेसह
अक्कलपाडा प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेले. अक्कलपाडा प्रकल्पात 100% जलसाठ्यासाठी आणखी 100 कोटी निधी आणून शेत जमीन अधिकृत करणे व त्याद्वारे प्रकल्पाचा डावा आणि उजवा कालव्याद्वारे लाभ क्षेत्रातील विविध गावांना अधिकाधिक पाणी उपलब्ध करून देणार आहे. धुळे नरडाणा रेल्वे मार्गाची पूर्ती जिल्ह्यात केली आहे. 6 राष्ट्रीय महामार्ग जलजीवन मिशन अंतर्गत गावागावात सुरू झालेली पाणी पुरवठा योजनेचे काम विविध गावांसह मुख्य रस्त्याची कामे या विकास कामांना कल्याणकारी योजनेची माहिती यामुळे देण्यात आली. माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी भाजप सरकारने केलेल्या विविध योजना आणि विकास कामांची माहिती दिली. तर देशाला महासत्ता बनवण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करावे आणि नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान होण्याचा मार्गात धुळे जिल्ह्यातील वाटा असावा यासाठी महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा प्रचंड मताधिकाऱ्यांनी विजयी करावे असे आवाहन आमदार जयकुमार रावल यांनी केले. तो भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. मगाशी सुनील भाऊंनी अण्णा डांगेंचं उदाहरण दिलं. युतीच्या वेळेस मंत्री होते आणि आपले लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ जेव्हा मुख्यमंत्री झाले 2019ला आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने धनगर समाजाचा महत्त्वाचे निर्णय झाले आणि अनेक सुविधा धनगर समाजाला त्याच्या माध्यमातून देण्यात आला. 1000 कोटीचं पॅकेज देण्यात आलं आणि आता नंदाळे साहेबांनी आणि आपण सगळ्यांनी जी अपेक्षा केलेली आहे ती अपेक्षेसाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे. या धुळे लोकसभा मतदारसंघात बागलांचे भरपूर लोक आलेत भाऊ. मगाशी केळझर चारी क्रमांक 8 वाढीव त्या गावातले जे मंडळी आले असेल त्यांना मी एक शब्द देतो. SLTC कडे प्रकरण गेलेलं आहे. नियामक मंडळाने आपल्याला परमिशन दिलेली आहे आणि हे आचारसंहितेचा पिरियड गेला की पहिलं काम ते होणार आहे. बागलाण तालुक्यातील आपण कालव्याचे सगळे प्रश्न सोडवलेले आहेत. त्याच्यामुळे नंदाळे सर आपण बिलकुल चिंता करू नका, हे काम होणार आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी या हिंदुत्वासाठी सतत लढा देत राहिल्या आणि त्यांनी जे काम केलं त्याच कामाचा आदर्श घेऊन मोदी साहेब आज भारतात करतायत. आणि म्हणून ही जी लढाई आहे ही देश देव धर्म याच्यासाठी आहे आणि म्हणून मोदी साहेबांना प्रधानमंत्री करणं आवश्यक आहे. धुळे येथील श्री सकल जैन श्री संघ व श्री नवकार मंडळ संघटन यांच्या वतीनं भगवान श्री महावीर स्वामी जनकल्याण महोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झाली असून या महोत्सवानिमित्त 4 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. भगवान महावीर जनकल्याण महोत्सवाअंतर्गत दिनांक 18 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता हिरे भवनात भगवान महावीर का पालना हे नाटक सादर करण्यात आले. तसेच 19 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता हिरे भवनात सांस्कृतिक कार्यक्रम झाले. 20 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता अवतार टोलनाका साधू संत विहार जनजागृती अभियान राबवले. त्यानंतर सकाळी 11 वाजता भगवान श्री महावीर स्वामीच्या महाप्रसाद कार्यक्रम विविध चौकात झाला. रविवार दिनांक 21 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता श्री सकल जैन संघातर्फे सामूहिक कार्यक्रम घेण्यात आले. तसेच सकाळी 7:15 वाजता अल्पवार 8:30 वाजता भव्य शोभायात्रा गली क्रमांक 2 मधून काढली जाईल. दुपारी 11:30 वाजता सकल जे संघ गौतम प्रसादी असे कार्यक्रम होतील. याशिवाय सकाळी 10 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर होईल. सायंकाळी 7 वाजेपासून प्रभू महावीरांची दिव्यवाणी हा चलचित्र कार्यक्रम होईल. हे सर्व कार्यक्रम अग्रवाल विश्राम भवन आयोजित करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रम उपस्थित राजावर संसभाध्यक्ष सुनील मुतार, राजेंद्र वापरा, प्रमोद जैन यांनी केले आहे. सूरत से आए हुए टीम का भगवान महावीर के ऊपर नृत्य नाटिका का प्रोग्राम हुआ. आज 19 तारीख को शहर के विभिन्न विभाग से आए हुए सभी मंडलों का प्रोग्राम आज चालू है. 20 तारीख को टोल नाका पे प्रसादी का वितरण होने वाला है. दोपहर को 11 से 3 बजे तक गांव में 5 जगह पे 2,500-3 हज़ार लोगों को अन्य लोगों को प्रसादी का वाटप होने वाला है. 21 तारीख को सुबह 7:45 बजे से 7:45 तक सामायिक स्वाध्याय, इसके बाद प्रभावना, इसके बाद नौकारशी, इसके बाद वरघोड़ा होने वाला है. गांव के विभिन्न मार्गों से जाकर वापस वहाँ पर गौतम प्रसादी एवं स्वामी वात्सल्य होगा. इसके बाद शाम को 7 बजे से 10 बजे तक भारतीय जैन संगठन द्वारा भगवान महावीर के ऊपर उत्तराधार सूत्र के 23वां गाथा के ऊपर भगवान के ऊपर पिक्चर दिखाया जाएगा. यानंतरच्या बातम्या एका व्यावसायिक विश्रांतीनंतर. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण
डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. सिटी चॅनल बातम्यात पुन्हा आपले एकदा स्वागत. साक्री तालुक्यातील टिटाणे शिवारात असलेल्या पवन ऊर्जा कंपनीच्या एका टावरवर केबल चोरी करणाऱ्या पकडल्याचा रागमनात घेऊन चोरट्यांनी रखवादळ शेनकर सुखलाल चव्हाण यांना जातीवाचक शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शेनकर चव्हाण यांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षकांना निवेदन देत टिटाणेतील 6 संशयितांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. एका खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे शेनेकर सुखलाल चव्हाण शुक्रवारी धुळ्याला पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी आले होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की काही महिन्यापूर्वी टिटाणे शिवारात पवन ऊर्जा कंपनीच्या एका टावरवर केबल चोरी करताना काहींना पकडले होते. याचा राग मनात ठेवून विवेक मुरलीधर पाटील, योगेश फुला मोरे, प्रेम भाऊसाहेब पाटील, पप्पू पितांबर देवरे, भिकन बहिराम बागुल आणि बंटी पाटील अशा 6 जणांनी वेळोवेळी मारहाण, जातीवाची शिवागाळ केली, अशी जीव ठार मारण्याची धमकी दिली. एवढे नव्हे तर पोलिसांसमोर मारहाण करण्यात आली. या 6 जणांकडून मला आणि माझ्या कुटुंबात जीवितला धोका असून त्यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी शेनेकर चव्हाण यांनी निवेदनात केली आहे. सर, माझं गावाचं नाव जामली आहे, साक्री तालुका आहे. मी राहतो जामचा. माझं नाव आहे शेनेकर सुखलाल चव्हाण. कधी दिवसापासून हे माझं मागं लागलेले आहे. किती दिवस झाले यांना समजून सांगत तरी नाही आहेत. 2 ते 3 वेळा पोलिसांसमोर मला हाणमार करून पोलिसांनी बचावलं सर. आज गायकवाड साहेबच्या समोरच ते घटना झालेली आहे. आज पण मला जीवे ठार म्हणजे टावर चोरी करून जीवे ठार मारायचा प्रयत्न केला ते लोकांनी. कसं तरी गाडीमध्ये बसून पळून गेलो सर. गाडीवर एवढं दगड हाणमार केलं ते याचे डोकं फुटलं. माझं हा लागलं म्हणजे जबरदस्त लागलेले आहे सर. मुक्का मार लागलेले आहे. जातीवाद एवढं शिवीगाळा केलता म्हणजे नेहमी जातीवादमध्ये वाद करतात सर. आम्हाला जातीचंच नुसतं फासकुंडी आहे, असं आहे, तसं आहे. तुम्ही पारध्या लोकांना आमच्या शिवारात राज करून राहिले. मुरलीधर पाटील एक मी ते नाव देतो सर. मुरलीधर एक पाटील आहे, योगेश मोरे पाटीलच आहे, प्रेम पाटीलच आहे, पप्पू देवरे आहे. कमीत कमी ते लोक विका बागुल, बंटी पाटील आहे. कमीत कमी ते लोक 50 ते 60 लोक आले होते. आम्हाला 7 ते 8 लोक होत आहे. माल गिल सगळं सापडांमध्ये माल सापडावून घेतलं होतं तरी सुद्धा ते घेऊन पळाले आणि हातमार करायला सुरू झाले. चोऱ्या करतात, नेहमी चोऱ्या करतात. 8 दिवस झाले का, 15 दिवस झाले का चोऱ्या. आता पी साहेब जवळ जावं तर ते मॅनेज करून घेतात. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील आदिवासींच्या विकासासाठी झटत असलेल्या खासदार डॉक्टर हिना गावित यांना पुन्हा प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन शिरपूरचे आमदार काशीराम पवार यांनी शिरपूर तालुक्यातील मतदारांना केले. महायुतीच्या उमेदवार खासदार हिनाताई गावित यांच्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. आमदार काशीराम पवार म्हणाले की नंदुरबार जिल्ह्यात 6 आदिवासी बहुल विधानसभा मतदारसंघ आहे. विकासापासून दूर राहिलेल्या आदिवासी बंधू भगिनींना विकासाच्या मुख्य प्रवाहात नेऊन त्यांना खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर करण्याचे काम भारतीय जनता पक्ष विविध योजनेच्या माध्यमातून करीत आहे. या कामासाठी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, माजी शालेय शिक्षण मंत्री अमरेश पटेल, मी स्वतः आणि भाजपचे लोकप्रतिनिधी एकत्र येऊन काम करीत आहोत. त्यामुळे गेल्या 10 वर्षापासून आदिवासींच्या विकासासाठी झटत असलेल्या खासदार डॉक्टर हिना गावित यांनाच पुन्हा तिसऱ्यांदा प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आमदार काशीराम दादा पवार यांनी केले आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार काशीराम पवार, लोकसभा प्रमुख डॉक्टर तुषार रंदे, माजी सभापती सत्तारसिंग पवार, आदिवासी आघाडीचे प्रमुख जयवंत पाटवी, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बमनराव चौधरी, तालुका अध्यक्ष किशोर माई, युवा नेते राहुल रंधे, मार्केट सभापती के डी पाटील, सभापती सरलाबाई पवार, कोडीचे सरपंच आरतीताई पवार, पंचायत समिती सदस्य सुशीलबाई पवार, जिल्हा परिषद सदस्य अनिता पवार, रतन पवार, सामाजिक कार्यकर्ते नारायण पवार, योगेश बादल, जगन टेलर, कातेलाल पवार, सुखलाल महाराज, रमण पवार, भास्कर बोरसे, बोराडीचे सरपंच सुखदेव मालचे, ज्येष्ठ नेते साहेबराव पाटील उपस्थित होते. यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचारार्थ धुळ्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक.
महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ धुळ्यात सर्वशाखीय धनगर समाजाचा मेळावा. भगवान महावीर जनकल्याण महोत्सवाला धुळ्यात प्रारंभ. पवन ऊर्जा कंपनीत चोरी करणारा लखपताला जातीवरती शिवगाऱ्यात जीव ठार मारण्याची दिली धमकी. आणि आदिवासींच्या विकासात झडत असलेला खासदार डॉक्टर जिनादार यादव पुन्हा प्रचंड मताने निवडून द्या. शिरपूर आमदार काशीराम पवारांच्या शिरपूर तालुक्यातील मतदारांना आव्हान. आणि याचबरोबर सिटी चॅनल बातम्या संपलं. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.